तिकीट नाकारलं? आम्ही पक्षविरोधी काम करत नाही. माझा राजकारणाशी कुठलाही काडी मात्र संबंध नाही. आम्ही समाजसेवा करणारे आहोत. गेली 15-20 वर्ष या सांगपाडा भागामध्ये मी आणि माझी पत्नी दोघंही समाजकारणातून आम्ही वेगवेगळं उपक्रम या ठिकाणी राबवत होतो. मी माझ्या कामाची यादी तुम्हाला मी सुपूर्द करेन. जे नगरसेवकांना जी कामं झाली नाहीत ती आम्ही प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून ती कामं करण्याचा प्रयत्न केला. वेळोवेळी आम्ही शिवसेना या पक्षाकडे माझ्या पत्नीसाठी आपण मागणी केली होती. मागच्या 15 वर्षापूर्वी सुद्धा शुभांगी सुर्यवंशीला पक्षाने एबी फॉर्म दिला होता आणि 3 वाजता एबी फॉर्म रद्द करून तिसऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी उमेदवारी दिली. त्यावेळेस आम्ही वरिष्ठांना सांगितलं होतं, शुभांगीने सांगितलं होतं वरिष्ठांना, की आम्ही एक वॉर्ड सोडून ज्या ठिकाणी तुम्ही ज्यांना तिकीट दिलं ते वॉर्ड सोडून आम्ही 3 ठिकाणी आम्ही काम करू. आणि 3ही ठिकाणी काम करताना सोमनाथ वास्कर असेल, त्याची बायको कोमल वास्कर असेल, रामचंद्र पाटील असेल, या तिघांचंही काम आमच्या सर्व मंडळीने घरोघरी जाऊन केलं. त्यावेळेला रामचंद्र पाटीलची मुलगी रुचा पाटील निवडून आली, कोमल वास्कर फक्त 60 मतांनी निवडून आली, सोमनाथ वास्कर 110 मतांनी निवडून आला. जर सूर्यराव कुटुंबियांनी, शुभांगी सुर्यवंशी, आम्ही सगळ्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जर त्यावेळेला यांच्या विरोधात काम केलं असतं तर हे नगरसेवक झाले असते का? कारण पहिल्या निवडणुकीत तर मी यांना खिशातून मदत केली होती पैशासहित. काही नव्हतं यांच्याकडे काहीही नव्हतं. त्यावेळेला आमच्या सर्वसामान्य सगळ्या लोकांनी त्यांना पैशासहित मदत केली. दिलेले पैसे उपकार काढू नयेत, पण ही परिस्थिती सांगायची एक आहे की यांना प्रत्येक वेळेला आम्ही मदत केली, आम्ही स्वखर्चाने यांना निवडणुकीत मदत केली. आणि आता जेव्हा आमची वेळ आली, आमची कामं जी आहेत, शिवाई महिला मंडळाच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण करणं, त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी विविध उपक्रम राबवणं, हे उपक्रम शुभांगी सुर्यवंशीने वेळोवेळी घेतले. गेली 20-25 वर्ष त्यांनी सेवा केली. आणि जेव्हा आता उमेदवारीची वेळ आली तेव्हा हे सोमनाथ वास्कर दुसऱ्या पक्षात होते, ते विरोधी पक्षात काम करत होते, अनेक वरिष्ठ नेत्यांना शिवीगाळ करत होते, अनेक लोकांना आमचा त्रास देत होते. त्यावेळेला आम्ही कार्यकर्त्यांची बाजू घेणं किंवा समोर जर एखादा त्रास होते बाजू घेणं चूक आहे का? ही चूक जर पक्ष बांधणीसाठी चुकीची असेल म्हणून आम्हाला तिकीट दिलं नाही का, हा प्रश्न आहे. आणि वेळोवेळी माझी पत्नी नेहमी सांगायची की आम्हाला राजकारणात इंटरेस्ट नाही, आम्हाला समाजकारण करण्यात इंटरेस्ट आहे. वेळोवेळी आमचा अपमान करणं आणि एक राक्षसी महत्वाकांक्षी जी म्हणतात, ज्यांच्यावर उपकार केले त्यांनी उलटणं आणि स्वतःच्या घरात 3-3 उमेदवारी घेणं, एकीकडे घराणेशाहीचा विरोध करायचा आणि स्वतःच्या घरात मात्र 3-3 तिकीट घ्यायची. त्या ज्या उमेदवार दिलेल्या आहेत 19 मध्ये, बरोबर ना, उमेदवारी मागितली होती, त्यांच्या विरोधात पक्षाने, शिवसेना पक्षाने जे उमेदवार दिलेले आहे त्यांचं काम काय? या आमच्या सिडको वसाहतीमध्ये वास्कर कुटुंबियांनी काय काम केलंय, कुठली मदत केली, ही जनता जनार्दनाला विचारा. जी मदत आम्ही केली, जी मदत शुभांगी सुर्यवंशी केली, त्यावेळेला हे कुठे होते? इतर म्हणजे 20-25 वर्ष लोकांची सेवा करणं जर पाप असेल, गुन्हा असेल, तर तो गुन्हा आम्ही केला असं म्हणायचं का? आमची उमेदवारी नकारण्याचं कारण हे त्यांना विचारा. ताई, आम्ही पक्षविरोधी काम करत नाही, आम्ही माणसाच्या विरोधात काम करतो आहे. ज्यांनी पक्षाला फसवलंय, स्वतःच्या घरात 3-3 उमेदवारी घेतल्यात, यांचं काम जनता विचारणार आहे त्यांना. जेव्हा हा प्रचार शुभांगीचा चालू होता घरोघरी, आता लोक जाऊन विचारतात त्यांना, तुम्ही नक्की शुभांगी सुर्यवंशीचं नाव याच्यात दिसत नाहीये, त्या कुठे आहेत? त्यांना उलट उत्तर दिलं जातं, पक्षाने आम्हाला उमेदवारी दिली आणि त्यांनी उमेदवारी नकारली. उमेदवारी कोण नकारतं का दिल्यानंतर? हा आमचा प्रश्न आहे. मला एकच लोकांना आवाहन करायचं आहे की यांना, यांच्या फॅमिलीने असं कोणतं काम केलं, इतकं किती मोठी समाजसेवा केली की यांच्या घरात 3-3 उमेदवारी दिली गेली. आणि मी जनता जनाला आवाहन करतो आम्ही की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही फॅमिली, ही 3ही उमेदवार घरी बसवले तर आम्ही समाजसेवा चालू ठेवू, अन्यथा आम्ही समाजसेवा बंद करू. कारण समाजसेवा करणं जर पाप असेल, गुन्हा असेल, तर तो गुन्हा आम्ही केला असेल तर आम्ही चूक झाली अशी मान्य करू. पण हे 3ही उमेदवार घरी बसवण्यासाठी मी सर्वांना आवाहन करतोय. आज मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक उपस्थित आहेत. आम्हाला पक्षविरोधी म्हणण्यापेक्षा या माणसांच्या विरोधात आम्हाला काम करायचं आहे. यांनी आमच्या उमेदवारीसाठी टाळाटाळ केली. मिलिंद सुर्यवंशीला किंवा शुभांगी सुर्यवंशीला कशी उमेदवारी मिळते हे बघून घेऊ, अशा प्रकारची भाषा पूर्वी चालू होती. परंतु आम्ही वरिष्ठांच्या, आमच्या पक्षप्रमुखांच्या लोकांच्यावर विश्वास ठेवला होता की आम्हाला वाटत होतं की राजकारण हे काम बघून केलं जातं, उमेदवारी ही त्यांचं मागचं काम बघून केली जाते, हे आम्हाला वाटत होतं. पण ते धांदात खोटं आहे असा अनुभव आम्हाला आलेला आहे. याचा अनुभव तुम्ही घेतला असेल. बोललो होतो, प्रत्यक्ष भेटून आम्ही गेलो होतो. खासदार साहेबांनी सांगितलं मिलिंद शुभांगी सुर्यवंशीचं काम खूप चांगलं आहे, आम्ही त्यांची शिफारस करू, एवढं आम्हाला आश्वासन मिळालं होतं.
आम्ही 2 दिवसात पुढची भूमिका जाहीर करू. आमची भूमिका एकच आहे की काम बघून जर उमेदवारी दिली असती तर या तिन्ही उमेदवारांमध्ये शुभांगी सुर्यराव हिचं काम सरस आहे हे जगाला माहिती आहे. तुम्हाला सर्व पत्रकारांना माहिती आहे, सानपाड्याच्या जनतेला माहिती आहे. पण जनता ठरवणार आहे. जनतेने ठरवायचं आहे आम्ही समाजकारण करायचं की नाही. आमचा विचार तर आहेच. तर 2 शाखा बंद काय झाल्या पूर्वीच्या सगळ्या पत्रकारांना माहिती आहे. म्हणजे आपल्याच पक्षातील लोकांच्यावर अन्याय करायचा, आपल्याच पक्षातील लोकांना त्रास द्यायचा. आणि इथं जर आम्हाला काय 2 वेळा आमचा अपमान झालेला आहे. शाखा बंद करणं आमच्या सगळ्या शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांनी सगळ्यांनी ठरवलंय, सगळ्यांनी राजीनामे दिलेले आहेत आणि त्यांनी ठरवलंय की आता ही शाखा तरी का चालू ठेवायची, तिसरी शाखाही बंद करून टाका. मागील वेळेप्रमाणे याही वेळेला बंद तुम्ही केलेलं आहे. हे बंद करण्यासाठी मागील वेळेसाठी पूर्ण काही आश्वासन पक्षश्रेष्ठीने दिली होती का? आम्ही कोणतंही बंड केला नाही. आम्ही उमेदवारी मागे घेतलेली आहे. शुभांगी सुर्यरावांनी उमेदवारी मागे घेतली आहे. तर अपक्ष असतो तर बंड केला असं झालं असतं. पण आपण आमच्याशी कोणत्याही वरिष्ठ नेत्यांनी संपर्क केला नाही, कोणत्याही पक्षाच्या आणि या शिवसेना पक्षाच्या सुद्धा. तर भाजपमध्ये पक्ष प्रवेश करण्याची चर्चा होते काय? ते तुम्ही ठरवायचंय, जनता जनार्दन ठरवणार आहे. हे तीनही वास्कर घरी बसले तर मी पुढचा निर्णय घेणार आहे, बरोबर ना? तरच पुढचा आम्ही निर्णय घेणार आहोत. कारण यांना उद्या जे काम करतायत अनेक लोकांच्यावर जे असे काम करणाऱ्या लोकांच्यावर अन्याय होत असेल तर समाजसेवा त्यांनी करायची की नाही, जनता जनार्दन ठरवेल. आज उद्या असा माझ्यावर आरोप होईल, अरे भाजपचे लोक इथे आली आहेत, तिथे भावेश पाटील पण आलाय, तुम्ही कुठल्या पक्षात जातायत. मी पक्षीय राजकारणात नाही, यापूर्वी नव्हतो, याच्या पुढेही राहणार नाही असं मी ठरवलेलं आहे. पक्षप्रवेश करायचं की नाही ही सर्व मंडळी ठरवतील. पण राजीनामे मात्र सगळ्यांचे या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. ठाणे तुमच्याकडे ठेवा. हे आमचे उपविभाग प्रमुख आहेत, आमचे उपसरप्रमुख. आज आमची सगळी मंडळी जी आहे नोकरी धंद्याची मंडळी, कोण वकील आहे कोण आहे. त्यामुळे आज ते अचानक मिटिंग लावल्या कारणाने ते लोक आज उपस्थित राहू शकले नाही. पण राजीनामा पत्र मात्र सगळ्यांनी दिलेले आहेत. एकही पदाधिकारी यापुढे पक्षाचं काम करणार नाही. हे जे आहे हे 3 उमेदवार दिले त्यांच्या विरोधात काम करायचं ठरलेलं आहे.